नमस्कार. सूत्रसंचालन कार्यशाळेमध्ये आपल्या सर्वांचं अतिशय मनपूर्वक स्वागत. आजचा आपला 10वा दिवस. आज आपण विविध स्वरूपाचे कार्यक्रम आणि त्यामध्ये निवेदकाची भूमिका याविषयी ऐकणार आहोत. निवेदकाला एकाच प्रकारच्या कार्यक्रमाचं निवेदन करावं लागतं असं नाही. अनेक प्रकारचे कार्यक्रम असतात आणि त्या कार्यक्रमामध्ये त्याला निवेदन करावं लागतं. अशा वेळेस काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या फक्त आता या ठिकाणी मी सांगतो. किंबहुना या 8-9 दिवसामध्ये आपण बरंच काही शिकलेलो आहोत. किंबहुना अनेक कार्यक्रमामध्ये आपली उपस्थिती असते, तिथे सुद्धा आपण निरीक्षण केलेलं आहे. मला खात्री आहे की खूप छानपैकी आता आपली तयारी झाली असेल. आता आपण एक कार्यक्रमाविषयी थोडक्यात बघूया. प्रथम कवी संमेलनाचा कार्यक्रम असेल तर त्याविषयी निवेदकाची भूमिका कोणती असली पाहिजे. आता होतं काय, निवेदकाला कवी संमेलनामध्ये निवेदन करताना एक वेगळ्या प्रकारे निवेदन करावं लागतं. म्हणजे कसं, समजा गाण्याची मैफिल असेल, भक्तिगीताचा कार्यक्रम असेल तर तिथे साधारणतः ती गाणी आपल्याला ठाऊक असतात. परंतु कवी संमेलनामध्ये मात्र कविता आपल्याला माहीत नसतात. अशा वेळेस एकानंतर एक कविता जेव्हा कवी सादर करतात तेव्हा मधला दुवा जो आहे तो आपण असतो. कवीचं नाव घेऊन, कवितेचं नाव घेऊन त्यानंतर ती कविता जेव्हा सादर केली जाते त्यानंतर आपल्याला लक्षात येतं की या कवितेचा आशय काय. मग पहिल्या कवितेविषयी थोडक्यामध्ये आपण सांगावं, त्याच्याविषयी नेमकी माहिती द्यावी आणि मग पुढे कवी आणि कवितेचं नाव घ्यावं. हे साधारण कवी संमेलनामध्ये आपण बघितलं पाहिजे. आता आपण सुद्धा जर कवी असाल तर त्याच आशयाची एखादी कविता आपल्याला सुद्धा आठवते. कवीने जी कविता सादर केली, अरे हा अशीच एक कविता आहे, मला माहीत आहे. साधारण 1-2 ओळी तिथे ठीक आहेत, परंतु पूर्ण कविता सादर करू नका. मग त्यामध्ये नेमकेपणा राहणार नाही. कवी संमेलनाचं निवेदन करताना थोडंसं तुलनेनं कठीण कसं असतं तर आपल्याला अंदाज बांधावे लागतात. बऱ्याचदा कवीला कवितेतून सांगायचा आशय एक असतो, ऐकणाऱ्याला तो आशय भलता वाटण्याची शक्यता असते आणि ती नाकारता येत नाही. यासाठी एक लक्षात घेऊया की कवी संमेलनामध्ये कविता सादर झाल्यानंतर नेमकेपणानं कोणत्या ओळी आपल्याला तेथे घेता येतील अशी काही टिपणं तुमच्याकडे असू द्या. अशा काही कवितांच्या ओळी तुमच्याकडे त्या सूत्रसंचालनाचा जो काही तुमच्याकडे कागद असेल, संहिता असेल, त्याच्यामध्ये आपण ठेवलं पाहिजे. आता व्याख्यानमालेमध्ये साधारणतः येणाऱ्या व्यक्ती ज्या असतात, वक्ते जे असतात ते अतिशय टॅलेंट असतात असं आपण नेहमीच समजतो आणि खरंच असं ते अभ्यासपूर्ण बोलणारे असे तज्ज्ञ तिथे उपस्थित असतात आणि ऐकणारे सुद्धा त्या विषयाची आवड असणारे असतात. अशामुळे आपल्याला आपलं निवेदन सुद्धा अतिशय अभ्यासपूर्ण असंच करायला हवं. बोलण्याची शैली जरा थोडीशी उच्च प्रतीची असली तरी काय हरकत नाही. नाटकीपणा, कृत्रिमता अर्थात आपल्यामध्ये येणार नाही याची आपण काळजी घेत आहोतच. ठळक मुद्दे आपण जरा खुलवून सांगावेत. एक व्याख्यान झालं तर दुसऱ्या व्यक्त्याला आमंत्रित करण्यापूर्वी झालेल्या व्याख्यानाची योग्य शब्दामध्ये आपल्याला दखल घेतली पाहिजे. म्हणून मुद्दे जे आहेत व्याख्यान सुरू असताना ते आपल्याकडे काढून ठेवले पाहिजेत. आपली संहिता जरी पूर्ण तयारीची असली तरी सुद्धा वक्ता नेमकं काय बोलणार आहे हे आपल्याला अगोदर माहीत नसतं. अशा वेळेस आपल्याकडे कोरे कागद असावे, त्याच्यावर त्या वक्त्याचं नाव आणि तिथे महत्त्वाची टिपणं जर आपल्याला काढली तर आपल्याला त्या व्याख्यानानंतर अतिशय 1-2 मिनिटांमध्ये आणि छान महत्त्वाचं काही बोलता येतं. यासाठी संपूर्ण व्याख्यान आपण अतिशय मनोभावे ऐकलं पाहिजे.
आता दुसरा एक कार्यक्रम असतो, तो असतो मुलाखतीचा. मुलाखत घेणारा आणि देणारा, एक निवेदकाची भूमिका म्हणून आपण मुलाखत घेणार आहोत. मुलाखत घेताना प्रश्न सुद्धा नेमके असले पाहिजे. हो नाहीचीच फक्त उत्तरे येतील अशा प्रकारचे प्रश्न काढूच नाहीत. प्रश्न असा असावा की त्याच्यावर समोरच्या त्या मुलाखतकाराला बोलणं भाग पडलं पाहिजे. जेव्हा तो बोलेल तेव्हा मात्र आपण आपल्या डोळ्यावर, आपल्या चेहऱ्यावर ते सारं असं ना दिसलं पाहिजे की आपण सुद्धा अतिशय मनपूर्वक ऐकत आहोत. थोडीशी मान डोलावून, पण मध्येच हू असं काहीतरी करत बसू नये. शांतपणे त्याचं ऐकावं. कधी आपले प्रश्न विचारायची वेळ आणि समोरच्या त्या मुलाखतकाराला अजून काहीतरी बोलायचं असतं, तर त्यावेळेस आपण पटकन थांबावं. ठीक आहे बोला तुम्ही, नंतर मी पुढचा प्रश्न विचारेल. अशा पद्धतीने इतकं सहजपणे आपण पुढे जावं. अडखळत आपले प्रश्न पुढे जाऊ नयेत. अशी एक छानशी लय त्याच्यामध्ये निर्माण झाली ना की मुलाखत रंगते. मुलाखतकाराला अतिशय त्याचे खाजगी वर्मावर बोट ठेवलं जाईल अशा प्रकारचे प्रश्न विचारू नयेत. हे एक लक्षात ठेवावं आपण. कारण त्या खाजगी जीवन प्रत्येकाचं एक वेगळं असतं. ते गोपनीयता असते आणि त्याच्यावर विचारण्यात काय अर्थ नसतं. सामाजिक कार्यामध्ये त्यांनी दिलेलं योगदान किंवा त्यांचं बालपण, ते घडले कसे, एखाद्या विषयाकडे ते वळले कसे, एखाद्या क्षेत्रात त्यांनी कार्य केलं कसं, हे आपल्यासाठी फार महत्त्वाचं असतं. म्हणून आपण नेमक्या शब्दात प्रश्न विचारला पाहिजे. प्रश्न सुद्धा असा असला पाहिजे की पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न याचा काहीतरी धागा असला पाहिजे. पहिला प्रश्न आणि दुसऱ्या प्रश्नाचा काही संबंधच लागत नाही अशा पद्धतीचे जर प्रश्न आपण विचारले तर सलगपणे समोरच्या मुलाखतकाराला कितीही व्यवस्थित आपल्याला एकसंघ जर त्याला मुलाखत द्यायची असेल तर आपल्या प्रश्नामुळे मध्ये असे कट निर्माण होतील. एकंदरच काय, अभ्यासपूर्ण आणि ऐनवेळीच येणारा हा विषय असल्यामुळे आपली संहिता खूप कामाला येईल असं नाही. म्हणून छान प्रश्न विचारा, मजेचे विचारा आणि पुढच्या श्रोत्यांना सुद्धा वाटलं पाहिजे की अरे हां, बरं झालं हा प्रश्न विचारला, हा प्रश्न खूप महत्त्वाचा होता. येते लक्षात? आता पुढचा एक कार्यक्रम जो आहे तो आहे संगीत मैफिलीचा किंवा भक्ती संगीताचा. आता यामध्ये भक्तिगीतं झाली, संगीत. आता थोडंसं आपण काय करूया, संगीत जे आहे त्या संगीताचा कार्यक्रम किंवा संगीताची मैफिल म्हणूया आपण त्याला, त्याच्याविषयी थोडंसं अगोदर बघूया, नंतर भक्तिगीताविषयी मी तुम्हाला सांगतो. आता संगीत मैफिल जी आहे याच्यामध्ये एक लक्षात ठेवा, गीतांची संख्या आणि क्रमवारी निश्चित करणं अतिशय गरजेचं आहे. म्हणजे एखादं गीत गाणारा कोण आहे, मूळ गायक कोण आहे, त्याचे संगीतकार कोण आहेत, त्या गाण्याची निर्मिती कशी आहे, हे जर आपल्याला माहीत असेल ना तर तो खूप फायदेशीर ठरतं. मग जेव्हा तो गायक गाणार आहे आणि गाताना मध्ये आपल्याला जेव्हा बोलायचं सुरुवातीला, तेव्हा कधी कधी काय होतं की तिकडे त्यांची वाद्य लागणारी असतात, त्याच्यामध्ये थोडासा वेळ जातो, काहीतरी गडबड होते. मग अशा वेळेस आपण गाण्याची अनाउन्समेंट केली आणि नंतर आपण गप्प बसलो तर चालणार नाही. आपल्याकडे काही महत्त्वाचे अशा काही ओळी असतील तर त्या ओळींनी अधिक तो सांगीतिक कार्यक्रम आपण खुलवू शकतो आणि मग आपलं बोलणं बरोबर संपता लगेचच पुढचा गायक तो गाऊ शकतो. म्हणजेच कार्यक्रमामध्ये कुठे व्यत्यय आलाय हे समोरच्याला समजणार नाही आणि आला होता पण मी वेळ मारून नेली हे आपल्यालाच कळतं. ही एक मजेची बाब असते. म्हणून यामध्ये प्रसंगावधान असलं पाहिजे. काय होतं, गायक वादक हे एकमेकांना समजून घेतात किंवा एकमेकांना ते छानपैकी साथ देतात. इथे निवेदक फार एकटा पडलेला असतो, त्याचा कार्यक्रमच वेगळा असतो. बरं होतं काय की इतकी प्रभावी सुंदर गाणी जेव्हा तो ऐकत असतो ना तेव्हा तो इतका तल्लीन झालेला असतो, त्याच्यातून बाहेर पडणं आणि पुन्हा निवेदन करणं हे त्याच्यासाठी थोडंसं अडचणीचं असतं. परंतु थोडीशी त्या गीतांबद्दलचा तपशील जर आपल्याकडे छानपैकी असेल तर खूप मजा येईल. पण प्रत्येकच वेळेस हे अमुक गाणं हे यांचंच आहे, या चित्रपटातलं आहे, ते यांच्यावर
प्रक्षेपित केलेलं आहे हे काय प्रत्येक वेळेस सांगायची गरजच आहे असं काही नाही. जेव्हा 2 गाण्यांमध्ये आपल्याला बोलायचं असतं तिथे जर विराम जास्त झाला तर सांगावं. अन्यथा ही समोरच्यांना सुद्धा ऐकणारे श्रोते जे असतात संगीत मैफिलीचे ते गाण्यांचा कान असतो त्यांना सुद्धा ते कळतं. आता भक्तिगीताच्या बाबतीत काय होतं, कार्यक्रमच मुळात हा भक्तिगीताचा आहे. वातावरण अतिशय प्रासादिक असं भक्तिमय असतं आणि मग तुमच्या बोलण्यातून तुमच्या हालचालीतून ते भक्तिमय वातावरण अतिशय जाणवलं पाहिजे. इथे पुढे बसलेल्यांचं मनोरंजन करता कामा नये, तल्लीनता वाढवता आली पाहिजे. इथे काहीतरी असे काही संदर्भ आपण दिले पाहिजे की समोरच्याला सुद्धा अधिक तो भक्तिभाव जो आहे त्या भक्तिभावामध्ये तो बुडवून गेला पाहिजे. अतिशय कंटाळवाणं क्लिष्टपणा असेल असं काही त्याच्यामध्ये वापरू नका. साधी सोपी शैली मी अगोदरही तुम्हाला सांगितली ती वापरत जा. यासाठी भक्तिगीतांच्या कार्यक्रमामध्ये संत साहित्याचा जर तुमचा अभ्यास असेल ना तर त्या अभंग त्या रचना यावेळेस आपल्याला फार उपयोगी ठरतात बरं का. अशा पद्धतीने हे वेगवेगळे कार्यक्रम असतात आणि सगळ्यात महत्वाचा एक जो आपण म्हणतो कार्यक्रम तो हा असा आहे की प्रकाशन सोहळा किंवा उद्घाटन समारंभ म्हणूया आपण त्याला. इथे सूत्रसंचालकावर एक अशी वेगळी जबाबदारी असते. संचालकाला कार्यक्रम सुरू होण्यापासून तर ते अगदी कार्यक्रम संपेपर्यंत जागृत असणं अतिशय गरजेचं आहे. थोडं जरी तो इकडे तिकडे झाला तर गडबड होण्याची शक्यता आहे. बारीक सारीक गोष्टींचा तपशील त्याच्यामध्ये असला पाहिजे. जर कोणत्याही कार्यक्रमाची एक लक्षात घ्या, कोणत्याही कार्यक्रमाची कार्यक्रम पत्रिका जर असेल तर ती एक वेगळी कार्यक्रम पत्रिका आपल्याकडे आपण संग्रही ठेवावी आणि कार्यक्रमाच्या ठिकाणी घेऊन जावी. असतील आयोजक असेल त्यांच्याकडे देतील ते, हे अशा भानगडी ठेवू नये. जर तर किंवा दुसऱ्यावर विसंबून राहणं हे फार अडचणीचं असतं आणि कधी कधी त्या आयोजकांनाच ती पत्रिका मिळत नाही. म्हणून अगोदरच निवेदनाबरोबर आपण त्यांच्याकडून कार्यक्रमाची जर ती छापील पत्रिका असेल तर ती कार्यक्रम पत्रिका घेऊनच ठेवावी. आता प्रत्यक्ष कार्यक्रम जेव्हा सुरू होतो तेव्हा सत्कार असतात. किती जणांचे करायचे, कोणाच्या हस्ते करायचे, काय देणार आहोत, मग कोण कोण बोलणार आहेत, किती वेळ बोलणार आहेत, मान्यवर जे आहे त्याच्यामध्ये सगळेच काही एकाच रांगेमध्ये बसवणं चुकीचंच आहे. मग त्यामध्ये अतिथी म्हणून कोण आहे, त्याच्यामध्ये उद्घाटक म्हणून कोण आहे, त्यात अध्यक्ष म्हणून कोण आहे, हे सगळी यादी ना व्यवस्थित आपल्याकडे तयार करून ठेवा. अर्थात आयोजकांना विचारून करायची. त्याच्यानंतर प्रास्ताविक कोण करणार आहे, परिचय कोण करून देणार आहे, आभार कोण मानणार आहे, स्वागत गीत हे कोण सादर करणार आहे, नेमका क्रम जो आहे सत्कारांचा किंवा भाषणांचा तो, अशा अनेक गोष्टींची नोंद आपल्याला करावी लागते. आणि विशेष म्हणजे प्रसंग अवधानही राखावं लागतं. कारण यादी अतिशय छान केलेली आहे परंतु एखादा वक्ता एखादा पाहुणा आलेलाच नाही. अशा वेळेस अचानक आपल्याला तिथे बदल करावा लागतो. आयोजकांना विचारून तो बदल आपण तिथे करून घेतला पाहिजे. अशा पद्धतीने ही कार्यक्रम पत्रिका जी आहे ती कार्यक्रम पत्रिका व्यवस्थित आपल्याकडे जर असेल तर निश्चितपणे कार्यक्रम आपण उठावदार करू शकतो. आता ही कार्यक्रम पत्रिका नक्की असावी कशी हे आपण उद्याच्या भागामध्ये शिकणार आहोत. धन्यवाद.